डोंबिवलीतील सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची जाहीर सभा। डोंबिवलीच्या होरायझॉन हॉलमध्ये या सभेचं आयोजन केलं असून 27 गावांचं स्वतंत्र पालिका करण्यासाठी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात स्वतंत्र संग्रामासाठी ही सभा। सभेसाठी समितीचे अध्यक्ष भिवंडी खासदार सुरेश म्हात्रे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे आणि सर्व पक्षांचे नेते उपस्थित। नाही, खरं तर जो हा विषय होता 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा, तो विषय अर्धा मार्गी पण लागलेला आहे। आमची मूळ मागणी असताना 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवा, सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती, पाठपुरावा केला होता आणि 18 गावं बाहेर काढली, 9 गावं तशीच भिजत KDMCत ठेवली आणि तो प्रकरण गेला सुप्रीम कोर्टात। परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते, हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली। संघर्ष 27 गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय, मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या, याच्या मागे लागले, त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता। अशा वेळेस आमच्या काही उत्कर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न केला। तिथल्या उत्तर शिवच्या लोकांनी ते ठरवायचं आहे, तिथली जी आमची नेते मंडळी असेल यांनी ठरवायचं। संघर्ष समितीची चर्चा झाली, आम्ही सगळी मंडळी सोबत असणार आहोत। आम्ही तर म्हणजे बघा, ॲक्च्युली हे जे चालले, आज आमच्याकडे गुरचरणी जागा आहेत, आमच्या गुरचरणी जागावर आम्ही एकाही ठिकाणी भिवंडीत आरक्षण नाही टाकून दिलं। ठीक आहे, मालकीच्या जागांवर टाकलेलं आहे, पण गुरचरणी जागा वगैरे जे आहेत ना आमच्याकडं, तशा वेगळ्या आहेत। आज तुम्ही आहे ना, आमच्याकडे सगळ्या गुरचरणी जागांमध्ये तुम्हाला हॉल दिसतील, ग्रामपंचायत म्हणजे समाज हॉल दिसतील किंवा इतर काही गोष्टी दिसतील, केल्यात ना आम्ही। हे इथं पण चुकीचं आहे ना। बघा, आमदारांविषयी काय माहीत नाही, परंतु आम्ही 8चे 8 खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत आहोत आणि त्यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही। मीडियाने सांगितलं की 8चे 8 खासदार पवार साहेबांसोबत आहेत, होते, आहेत आणि राहते। पण सुप्रिया सुळे बोलतात की पावसाळा सुरू आहे, रेनकोट घालायचे का छत्री, म्हणजे असं बघा आमच्या पक्षाचा जो निर्णय आहे आदरणीय पवार साहेब घेतील। पवार साहेबांनी सांगितले काही निर्णय सुप्रियाताई घेतील, त्याच्यामुळे पवार साहेब सुप्रियाताई जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतं। प्रश्नच स्टार पोलीस न्यूज कल्याण।